नमस्कार मित्रांनो, हा छोटासा धबधबा आहे. साधारण 50 फूट उंचावरून कोसळणारा आणि जन्माला आल्यानंतर व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी धबधब्याखाली आंघोळ केलीच पाहिजे. मी म्हणतो तुम्ही दर पावसामध्ये सहकुटुंब सहपरिवार एकदा तरी धबधब्याखाली आंघोळ करा. कारण हा जो पाण्याचा प्रपात असतो तो ज्यावेळी 9.8 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर ह्या वेगाने आपल्या डोक्यावर कोसळतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये आपल्या मज्जासंस्थेमध्ये एक असा सूक्ष्म विद्युत प्रवाह वाहल्यासारखं आपल्याला वाटतं आणि तो प्रवाह वाहताना आपण इतर सगळ्या गोष्टी सगळी दुःख विसरतो. एक आनंददायी क्षण निर्माण होतो आपल्या तेवढ्या वर्तमानात आणि शरीर मन सर्व काही असं उल्हासित पेशींमध्ये एक वेगळा उत्साह संचारतो. आपल्या शरीरामध्ये जे जडत्व निर्माण झालेलं असतं ते सगळं निघून जातं काही कालावधीसाठी आणि ती अनुभूती आपण जर दर पावसाळ्यात घेतली तर आपल्याला वर्षातून एकदा शरीर आणि मन फ्रेश होण्यासाठी ही एक चांगली संधी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी धबधब्याखाली आंघोळ करायची अनुभूती घ्या. मी आता ज्या धबधब्याखाली आलेलो आहे तो धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील असनिये या गावामधला आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमधला हा गाव आहे आणि तुमच्या जवळपास असणारे असे धबधबे तुम्ही माहिती करून घ्या. दाजीपूरच्या अभयारण्यातील राऊतवाडी धबधबा हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट धबधबा आहे आंघोळ करण्यासाठी. लक्षात घ्या, धबधबे बघण्यासाठी नसतात. छोटे धबधबे किंवा या धबधब्याखाली जाऊन आपण आंघोळ करू शकत नाही. अशा धबधब्यात जाऊन काही उपयोग नाही. मोठे धबधबे उंचावरून कोसळणारे धबधबे परंतु ज्याच्या खाली उभं राहता येईल असे धबधबे शोधून तुम्ही तिथे आंघोळीसाठी जावा. धन्यवाद मित्रांनो.